मंगल मुहूर्त. सदाचाराने परिपूर्ण वेळच गृहस्थासाठी मंगलदायी वेळ आहे. पूर्वाहन. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्वाहनाचे वेळी शरीर, वाणी व चित्ताने सदाचरणाचे पालन करते तेव्हा तो तिच्यासाठी पूर्वाहनकालीन मंगल मुहूर्त असतो. मध्यान्ह. जेव्हा एखादी व्यक्ती मध्याह्नाचे वेळी शरीर, वाणी व मनाने सदाचरणाचे पालन करते तेव्हा तो तिच्यासाठी मध्याह्नकालीन मंगल मुहूर्त असतो. अपराह्न. जेव्हा एखादी व्यक्ती अपराह्नकाळी काया, वाचा व मनाने सदाचरणाचे पालन करते तेव्हा तो तिच्यासाठी सायंकालीन मंगल मुहूर्त असतो. अंगुत्तर निकाय 1.3.1.5.6. उबण सुक्त. 5 वर्ज व्यापार. गृहस्थाने या 5 प्रकारच्या व्यापार व्यवसायापासून दूर राहिले पाहिजे. 1. हत्यारांचा व्यापार. 2. पशुपक्ष्यांचा व्यवसाय, प्राण्यांचा व्यवसाय. 3. मांसाचा व्यवसाय. 4. मद्य वगैरे मादक पदार्थांचा व्यवसाय. 5. विषाचा व्यवसाय. अंगुत्तर निकाय 2.5.1.7.7. वणिज्या सुक्त. हितसुखकारी दुर्लभ पंचरत्न. जगात ही 5 रत्ने असणे दुर्लभ असते. 1. जगात तथागत, अरहत, सम्यक संबौद्ध असणे दुर्लभ असते. 2. जगात शुद्ध धर्माचे उपदेशक असणे दुर्लभ असते. 3. जगात शुद्ध धर्माचा उपदेश ऐकून देखील तो समजणारा असणे दुर्लभ असते. 4. जगात शुद्ध धर्माचा उपदेश ऐकून समजूनही त्याप्रमाणे आचरण करणारा मिळणे दुर्लभ आहे. 5. जगात कृतज्ञ आणि कशाचीही अपेक्षा न करता परोपकार करणारा मिळणे दुर्लभ आहे. अंगुत्तर निकाय 2.5.1.4.3. 195. सारंद सुक्त. पिंगियानी सुक्त. धर्म रक्षण करतो. धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचे धर्म रक्षण करतो. धर्मपालन केल्याने सुख मिळते. धर्माचे पालन करण्यात हा गुण आहे की धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीला दुर्गती प्राप्त होत नाही. धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीचे धर्म पावसाळ्यात खूप मोठ्या छत्रीप्रमाणे रक्षण करतो. जातक 1.1.0.3. महाधम्मपालक. जातक 447. आपल्या कर्मानेच सुगती दुर्गती, प्रार्थनेने नाही. एकदा भगवान नालंदामध्ये विहार करीत होते. असिबंधक नावाचा गावकरी भगवानांकडे आला व म्हणाला, महाराज, ब्राह्मण मेलेल्याला बोलावून स्वर्गात पाठवतात. महाराज, आपण सम्यक संबौद्ध आहात. आपण असे करू शकता की सगळे लोक मेल्यावर स्वर्गात उत्पन्न होतील. त्यांना सद्गती मिळेल. हे ग्रामवासी, मी तुलाच विचारतो, समजेल त्याप्रमाणे उत्तर दे. तुला काय वाटते? एखादा पुरुष हिंसक, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, चुगलखोर, कठोर बोलणारा, थापा मारणारा, लोभी, नीच, मिथ्या दृष्टीवाला आहे. पुष्कळ लोक त्याची प्रशंसा करतात, हात जोडतात आणि म्हणतात, आपण मेल्यानंतर स्वर्गात जावे, आपल्याला चांगली गती प्राप्त होवो. तर हे ग्रामवासी, तुला काय वाटते? तो पुरुष मेल्यानंतर स्वर्गात जाईल? त्याला चांगली गती प्राप्त होईल? नाही, भन्ते. हे ग्रामणी, एखादा पुरुष खोल तळ्यात एक मोठा दगड टाकतो, तेथे बरेच लोक येऊन त्याची प्रशंसा करतात, हात जोडून म्हणतात, हे दगडा, वर ये, वर ये.
किनायावर ये ग्रामवासी, तुला काय वाटते तो दगड वर येई नाही म्हणते ग्रामवासी. तसेच जो माणूस प्राणीहिंसा करतो त्याला पुष्कळ लोकांनी येऊन निवेदन केले तरी पण तो मेल्यावर नरकातच उत्पन्न होऊन दुर्गतीच प्राप्त करेल. जसे कोणी तूप किंवा तेलाने भरलेले मडके खोल तळ्यात बुडवून तर त्यात जे खडे दगड असतील ते खाली, जे तूपतेल असेल ते वर तरंगेल. तेव्हा पुष्कळ लोकांनी प्रार्थना केली, हे तूप, हे तेल तुम्ही बुडा, तुम्ही खाली जा. तर हे शक्य नाही. ग्रामवासी, आपल्या कर्मानेच सुक्ती दुर्गती मिळते, प्रार्थनेने नाही. संयुक्त निकाय 2, 4, 3, 5, 8 असिबंधक पुत्तसुक्त.